पहिलंच पुस्तक सर डायरेक्ट साहित्य अकादमी. मी ज्या समाजात जन्माला आलो हं. ती समाज म्हणजे जन्मजात चोर गुन्हेगार असं डिक्लेअर केलेली जमाती आहेत. म्हणजे आम्ही नवीन कपडे जरी घातलं तर त्याच्यावरनं आम्हाला पोलीस विचारायची कुठून आणलं, ह्याची पावती कुठं आहे. मी पहिला माणूस आहे की माझ्या बापानं एका मळ्यात नोकरीला लागले चांबलेच्या, म्हणून ती मुलगा शिकू लागला म्हणून म्हणाले की सर्वच चोऱ्या करण्यापेक्षा एक तर पोरग शिकलं पाहिजे म्हणून ते मला शाळेत घातलं. बरोबर. आम्हाला कसं की गावामध्ये 8 दिवसापेक्षा जास्त काळ राहता येत नव्हतं. कारण आम्हाला तिथल्या ग्रामपंचायतीला किंवा पोलीस पाटलांना की कळवायचं की माझ्याकडं कोंबड्या एवढ्या आहेत, गाढव आहेत, डुकरं आहेत, आणि ती सर्टिफिकेट आमच्याकडे असायचं. आणि ती सर्टिफिकेट म्हणजे आम्हाला देवापेक्षा मोठं, कारण ती सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय त्या गावात राहता येत नव्हतं. किंवा वर्तणूक चांगली आहे ही लिहिण्यासाठी एखादी कोंबडं द्यावं लागायचं त्या गावात पोलीस पाटलाला वगैरे. आणि मग शाळेत जेव्हा मी चाललो प्राथमिक शाळेमध्ये, ती एवढं भयावह होतं की ती मला नको वाटायचं शाळा, की या गावात सर्व मला, कारण आम्ही खेकडे खायचे ना, खेकडे मासे वगैरे, तर ती म्हणायचे लक्ष्मण ताता खेकडेची आमटी खाता असं म्हणून चिडवायचे आणि खडे मारायचे. मग मला वाटायचं की नको, आपलं बरं आहे, मासे बिशे धरायला जाता येतं, शिकार करायला, तीच बरं आहे असं वाटायचं. पण नंतर हळूहळू शिकायला लागलो आणि म्हणून आमची जमात उचल्या म्हणजे भामटे, टकारी, उचले, आणि या नावामुळं उचल्या हे नाव मुळातच उचलीगिरी करणे किंवा चोऱ्या माऱ्या करणे असं नावानेच ओळखलं जातं. आणि 3री 4थीत असताना पहिल्यांदा ही माझ्या घरी पोलीस काय येतात, माझ्या आईला का मारतात, माझ्या भावाला पकडून का नेतात, यावर मला पाहण्यात येऊ लागलं. आणि मग त्याचा मला राग यायचा, कारण मी शाळेमध्ये जेव्हा चाललो तेव्हा त्या पहिल्या पानावर असायचं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि मग मला या नटलेल्या परंपरेचा अभिमान आहे. मग मला वाटायचं की अरे हे किती तकलादू आहे, मग मी भाऊ आहे तर मग मला अधिकार का मिळत नाही, मग इतरांसारखी वागणूक का मिळत नाही, आम्हालाच का पोलीस येतात, मारतात. मग माझ्या आई वडिलाला शेळ्या मेंढ्या विकावं लागतं आणि ती पैसे आलेले पोलिसाला द्यावं लागतात, तेव्हा सोडतात. म्हणून मी 4थीत असताना पहिल्यांदा इंदिरा गांधीला पत्र लिहिलं होतं, पंतप्रधानाला, की माझ्या घरी असं होतंय, मग मला कसं आम्ही भाऊ मानायचं, मग आम्हाला कामधंदा का देत नाहीत आम्ही जर देशाचे नागरिक आहोत तर, आणि मग माझ्या भावाला काम मिळत नसल्यामुळं चोर म्हणून मग काहीतरी चोऱ्या मोऱ्या का करायला जातात. या सर्व गोष्टी मला त्या वाचनामुळं मनामध्ये एक जागृती आली शिक्षणामुळं. आणि मग मी ते इंदिरा गांधीला पत्र लिहिलं. पत्र लिहिल्यानंतर मी पुन्हा खाली पत्ता लिहिला नाही, कारण मला पण पोलिसांचा मार वगैरे बघून ना भीती वाटायची. आणि मग मी काय केलं, खाली पत्ता लिहिला नाही, भारत इथे राहतो असं एवढंच लिहिलं. आणि ती पत्र पोहोचलं का नाही माहिती नाही, पण मी मॅट्रिक झाल्यानंतर मग पुन्हा मला वाटलं की आपण आता लिहिलं पाहिजे. एक तर मुळात मी थोडा जरा माझे ते गुरुच होते, भगवानराव देशपांडे म्हणून होते, आणि ते चळवळीमध्ये काम करायचे, कामगार. कारण मी कामगार म्हणून बालक म्हणून काम म्हणजे चाइल्ड लेबर म्हणून मी काम केलं एका गिरणीमध्ये. आणि मग तिकडं पण तो अनुभव, हा अनुभव मी म्हटलं आपण लिहिलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यावेळेस मी मॅक्झिमम गोरकीची आई कादंबरी वाचली होती, कारण कामगार चळवळीत असल्यामुळं थोडं वाचन व्हायचं, आणि युनियन असल्यामुळं ते भगवानराव देशपांडे मला पुस्तकं द्यायचे सुविध युनियनचे वगैरे, आणि त्याच्यातून वाचायचं आणि वाटायला की आपण हे लिहिलं पाहिजे. खरं तर माझं फार काही वाचन नव्हतं किंवा मला अनुभव एवढा नव्हता, पण मग मी ते जी सुरुवात केली लिहायला, की म्हटलं इंदिरा गांधीला पत्र पोहोचू न पोहोचू, पण आता आपलं उचल्या हे पुस्तक तुम्हा सर्वांपर्यंत आला याचा आनंद आहे. आणि लोकांनी त्याची दखल घेतली आणि एक नवा प्रवाह तयार झाला, की आजच्या स्थितीमध्ये मी एक विचार करू लागलो एक कार्यकर्ता म्हणून आणि एक
हिवाळे पावसाळे पाहिले. पंतप्रधानाला मी भेटलो, अनेक पंतप्रधान, पहिले P.N. नरसिंहरावला एकदा भेटलो होतो. पुन्हा नंतर जॉर्ज फर्नांडिस चळवळीत असल्यामुळे त्यांना भेटलो. पुन्हा अटल बिहारी वाजपेयीला भेटलो. चंद्रशेखरनी तर मला जेवायला बोलवलं होतं महाश्वेता देवी मी. आणि मग ते ह्या सर्वांना भेटून विनंत्या केल्या की आम्ही संविधानामध्ये येत नाही, आम्हाला अजून स्वातंत्र्याच्या 5 वर्ष 16 दिवसांनी स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आम्हाला या देशामध्ये आजही बजेट बनत नाही आमच्या नावाने, कसलंच बजेट नसतं. महाराष्ट्र एवढा पुरोगामी म्हणतात, पण महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र बजेटची सोय नाही. कारण हे अनुसूचित जाती जमातीचा आम्ही भाग नाही. आम्हाला विमुक्त जाती जमाती म्हणलं जातं, पण जमातीचा कुठलाही आम्हाला फायदा नाही आहे किंवा दिला जात नाही, त्यासाठी बजेट नाही. आणि म्हणून आमचा कोणी प्रतिनिधी बोलणारा कोणी निवडून येऊ शकत नाही किंवा बोलणं. आता आम्ही साहित्यिक झाल्यामुळं किमान आम्हाला एक विचारपीठ मिळतं, आम्ही बोलतो. परंतु देशभर 1871चा जो ब्रिटिशाचा जो कायदा आहे आपल्या भारतात, ते बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये पास झाला आणि देशातल्या 198 जाती इंग्रजांनी लिस्टेड केल्या की या जाती आईच्या पोटातून मूल जन्माला की चोर गुन्हेगार म्हणून जन्माला येतं. आणि म्हणून या सर्व लोकांना 52 सेटलमेंट केले देशामध्ये. दिल्लीमध्ये पण सेटलमेंट आहे आपलं, सोलापूर, हुबळी, धारवाड, गुलबर्गा, अहमदाबाद, मुंडवा, पुण्यामध्ये. इथे आमची सेटलमेंट, आई वडील वगैरे सर्व एका जेलमध्ये. आई वडील, आई बाप भाऊ जे कुणी असतील ते. जगातलं पहिला कैदखाना आमचा की जिथे सर्व कुटुंबासह जेल. आणि म्हणून अशा परिस्थितीत सर्व जीवन जगल्यामुळं आणि थोडं शिक्षण झाल्यामुळं आम्ही मग ती लिहायला लागलो. माझ्या अनेक वडार वेदना किंवा वकिल्या पारदी किंवा हे स्वातंत्र्य कोणासाठी आहे, हे सर्व पुस्तकं माझे नंतर आले. पण पहिलं उचले आहे आणि उचल्याची खूप लोकांनी दखल घेतली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि माधव गडकरींनी त्यावर बोलताना मी म्हटलं की बाबा रतन खत्रीला तुम्ही आड्डे ह्याचे देता, जुगार खेळायचे आणि ते परमिट असतं त्यांना, तर मग आम्हाला सवलत तर द्या, आम्हाला शिक्षणासाठी रोजगार द्या, माझ्या भावाला काम द्या, नाहीतर चोऱ्या करायचं परमिट द्या, अशी मागणी मी त्यावेळेस केली होती. तर गडकरींनी लिहिलं होतं की भारतात पहिला चोऱ्याचं परमिट मागणारा लेखक लक्ष्मण गायकवाड. आणि मग त्यावर गडकरींनी लिहिलं. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी माझ्यावर समीक्षा लिहिली. मी भाग्यवान आहे की माझ्यासारख्या एका लेखकाला लोकांनी डोक्यावर घेतलं. आमचे फडके होते, भालचंद्र फडके वगैरे, त्यांनी तर लिहिलं मोहाळ उठवणारी आत्मकथा. आणि मग त्याच्यावरून मग लोकांपर्यंत गेलं हे सर्व. पण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी लिहिलं की हे गावरान सागवानाचं लाकूड आहे आणि या लाकडावर रंदा मारल्यानंतर जे सागवान लाकूड असतं सर्वात चांगलं, तसं हे पुस्तक आहे. असं मग त्याच्यावर बरीच चर्चा झाली. आणि मी साहित्यात उचल्या पुस्तक लिहिलं, पण उचलीगिरी कुठली केली. क्या बात है, क्या बात है.